हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण आहोत जंगलातच आणि सध्या आपण माल रानाला आहोत आणि सकाळचे वाजलेले 9:30 आणि आपल्या बकऱ्या बघू शकता, इकडे बकऱ्याच घेऊन आलेलो आहोत आणि सरसगड आपला समोरच आहे। तर मित्रांनो, चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि मित्रांनो, त्या दिवशी मी ब्लॉग बनवलेला, मला काय ब्लॉग बनवायला काय आयडियाज नाहीत। तर आपल्या यूट्यूब फॅमिलीने दोघा-तिघाही कमेंट केलेला आहे। तर कमेंट वाचून मी बघितले, तर त्या कमेंटने मला आयडिया आलेले, त्या आयडियानुसार मी ब्लॉग बनवतोय। तर चला बघूया आजचा ब्लॉग कसा होता आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रानटी भाज्या पाहायला भेटणार आहेत आणि त्यातल्या काही भाज्या औषधीसुद्धा आहेत आणि त्या भाज्या तुम्हाला माहितीसुद्धा असतील आणि ज्या माहिती नसतील त्या तुम्हाला भाज्या या व्हिडिओच्या माध्यमांनी माहिती होतील आणि पाहायला पण भेटतील। तर चला मित्रांनो, माझ्यासमोर जी भाजी येईल ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिली भाजी दाखवत आहे, ती आपल्या शेतामध्ये भेटते, कुठे पण शेतामध्ये भेटते, बांधाला शेताच्या आपल्या। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। तर ही बघू शकता मित्रांनो, ही आहे माट्यासारखी दिसणारी भाजी, सेम माट्यासारखीच दिसते आणि गावाकडे या भाजीला कुरडू असे म्हणतात, कुरडू। तर बऱ्याच जणांना ही भाजी माहिती असेल आणि खायला पण खूप छान लागते। तर मित्रांनो, आपली ही झाली पहिली भाजी आणि मित्रांनो बघू शकता, मागे आपला ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आता ऊन पडलेला, त्याच्यामुळे घाम वगैरे आलेला आहे। तर आता अचानक वातावरण बदललेलं आहे, पाऊस येईल असं वाटतंय। मित्रांनो, फायनली आपल्याला आता दुसरी पण भाजी भेटलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला शेताच्या बांधाला भेटून जाईल। तर मित्रांनो, चला तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, ही बघू शकता, ही आहे टाकल्याची भाजी आणि गावाकडे तरुटा किंवा टाकला पण बोलतात आणि ही भाजी आपल्याला मेथीसारखी लागते सेम आणि मेथीसारखाच प्रकार आहे हा आणि वाससुद्धा मेथीसारखाच येतो आणि ह्या भाजीचा उपयोग आहे ज्या माणसाला वात वगैरे असतो त्यालाही उपयोगी आहे। ज्याचे पाय गारट्यानी पटकन वाकडे वगैरे होतात तर त्याच्यासाठी पण ही उपयोगी आहे। तर ही भाजी मित्रांनो औषधी आहे। तर मित्रांनो, आपली ही झालेली आहे दुसरी भाजी आणि मित्रांनो पाऊससुद्धा आलेला आहे। तर जाऊया पुढे आणि कोणती पण भाजी दिसली ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच। मित्रांनो, खूप पाऊस पडून गेला, एकदम मुसळधार आणि आपल्याला तिसरी पण भाजी भेटलेली आहे। तर चला मित्रांनो, ती तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही बघू शकता, चिंचसारखी पानं दिसत आहेत। ही मित्रांनो, ही लाजोरी नाही, एकदम असे हात लावल्यावर एकदम पानं एकदम मिटून घेतं, ती नाही। तर ही आहे भाजी आहे, या भाजीला बोलतात कौलाची भाजी, कैला असं पण बोलतात। तर ही पण भाजी खूप छान आहे। तर ही गावाकडे ही पण भाजी खातात। तर ही पण भाजी मित्रांनो तुम्हाला शेतामध्ये भेटून जाईल। ह्या तिन्ही भाज्या जास्त शेतामध्येच होतात, तर शेतामध्ये ह्या भाज्या तुम्हाला भेटून जातील। तर मित्रांनो, आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये भाज्या पाहायला भेटल्या, जास्त काही भाज्या नाही मी दाखवल्या, 3च भाज्या दाखवल्या आणि बाकीच्या भाज्या मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन। कारण काय बाकीच्या भाज्या आहेत त्या जास्त आपल्याला त्या डोंगर भागाला भेटतात, कारण काय त्या साईडला आपण आता जात नाही आहोत। तर मित्रांनो, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भाज्या दाखवेन बाकीच्या। आणि मित्रांनो, या 3 भाज्या कोणाकोणाला माहिती आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण काय बऱ्याच जणांना ह्या भाज्या माहीत असतीलच, कारण काय शेतामध्ये असतात ह्या भाज्या। तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्या इकडे ह्या भाज्यांना काय काय बोलतात।
आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिळूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.